नमस्कार मित्रांनो, कंबाईन गट ब आणि गट क जे PY सराव सत्र सुरू केले त्या सराव सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। तर खास करून आपण विज्ञान विषयासाठी सराव सत्र हा सुरू केले। विज्ञान विषयातील मागील वर्षीचे जे PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण पाहत आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करू। पहा, आजचा पेपर आहे आपण 5 नोव्हेंबर 2022 रोजीचे आहे। गट कच आहे। ओके, तर सेट हे माझ्याकडे ए आहे, त्यामधील सेट ए मधील 71 क्वेश्चन विज्ञान विषय काय सुरू होतो। पाहूया 71 क्वेश्चन। कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी फिल इन द ब्लँक्स वापरली जातात। आता कोणत्याही वाहनाचा जर वेग आपल्याला काय करायचं आहे, मोजायचं आहे, आपल्याला मेजरमेंट करायचं आहे किंवा स्पीड असेल कोणत्याही व्हेकलची तर मोजायची असेल किंवा आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कशाचा वापर केला जातो। आता ऑप्शन तुम्हाला 4 दिसत असेल, तर एडी करंट, विद्युत प्रवाह, चुंबकीय प्रेरण आणि यापैकी नाही। तर आपल्याला एखाद्या वाहनाचा स्पीड जर जाणून घ्यायचा आहे तर आपल्याला एडी करंट काय करतो, आपला महत्त्वाचा ठरतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 एडी करंट। मग आता एडी करंट काय आहे तर तुम्हाला आपल्या डायग्राम दिसत असेल समोर। तर एडी करंट हे काय, लूप ऑफ इलेक्ट्रिकल करंट है आर इंड्यूस विद इन कंडक्टर बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन द कंडक्टर अकॉर्डिंग टू काय फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन। ओके, ह्या फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन नुसार एक लूप आहे। कशाचा लूप आहे, इलेक्ट्रिकल करंटचा आहे। ओके, अशा पद्धतीने आपण जे थेरॉटिकल लेक्चर होणार आहेत नंतर आपण एडी करंट काय आपण डिटेल मध्ये घेणार आहोत। आज फक्त आपला PYQ सत्र सुरू असल्यामुळे आपण काय करलो, थोडं शॉर्टकट मध्ये घ्यायला होतो। ओके, चला 72 नंबरचा क्वेश्चन नेक्स्ट। सामान्य डोळा 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही। आता काय त्याने सांगितले, नॉर्मल जे आहे इज नॉट सी ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर बिकॉज, कारण काय आहे तर आता त्यांनी 1 2 3 4 जे ऑप्शन दिलेत, आता त्याच्यापैकी आता एक काय डोळ्याची नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे, दुसरा दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर आहे। तर डोळा हा नेत्रभिंग व दृष्टीपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही। आणि चौथा आहे डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही। मग आता आयोगानं हा क्वेश्चन हॅशटॅग केलेला आहे, माहित नाही हॅशटॅग कशामुळे केलाय, पण याचं करेक्ट उत्तर 4 नंबर निघते आपल्याला। म्हणजे सामान्य डोळा आहे प्रत्येक नॉर्मल व्यक्तीचा, ते 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही। कारण का, तर पर्याय क्रमांक जे 4 आहे, डोळा हा जे नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही, याचं उत्तर हे द्यायला पाहिजे होतं। नंतर सेकंड की नुसार आयोगानं हा क्वेश्चन हॅशटॅग केलेला आहे। ओके, पाहून घ्या। आता 73 नंबरचा क्वेश्चन आहे, तर पहा आता 73 नंबरचा क्वेश्चन। आता जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षण यांच्या सापेक्ष गती असते तेव्हा स्रोतामध्ये उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो, याला काय म्हणलं जाते, याला डॉपलर इफेक्ट म्हणलं जाते। आता डॉपलर इफेक्ट मध्ये काय असतो, एक सोर्स ऑफ साऊंड असतो आणि एक काय असतो, ऑब्झर्वर असतो। हे आपले जनरल आहे, मग साऊंड चॅप्टर आपण घेताना त्याच्यामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत, म्हणजे काय डॉपलर इफेक्ट। तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3। आता नेक्स्ट कर 74 नंबरचा। खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी काय कारणीभूत होते। बघा आता मिनामाटा हा जे साथीचा रोग आहे जपानमध्ये, आता मिनामाटा काय तर मोठ्याला इंडस्ट्रीज आहेत। आता मोठ्याला इंडस्ट्रीज मध्ये काय मर्क्युरी नावाचं काय एक एलिमेंट आहे, ते बाहेर सोडलं जाते आणि ते पाण्यामध्ये, आणि पाण्यामधले जे माशा असतात, माशाच्या काय शरीरात जाणार आणि शरीरामध्ये ते माशा पकडल्यानंतर जे सेवन केल्या माशा खाल्ल्यानंतर काय होणार, ते शरीरामध्ये आपल्या मर्क्युरी जाणार, मर्क्युरी गेल्यानंतर काय होणार, हा मिनामाटा आजार होणार। नेमका हा आजार कशावर हल्ला करतो, हा नर्वस सिस्टीमवर करतो। मेनली म्हणजे कोणती नर्वस सिस्टीम, आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करतो, तो डॅमेज करतो। तर कोणतं मूलद्रव्य करतंय तर मर्क्युरी, म्हणजे आपले पर्याय क्रमांक 4 Hg म्हणजे काय, मर्क्युरी। ओके, तर नेक्स्ट 75 फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉर्म बाय डॅश हायब्रिडायझेशन। हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हायब्रिडायझेशन म्हणजे एक कोणतरी हाय लेवल असणार आणि एक कोणतरी लो लेवल असणार आणि दोघांचं काय करणार, मिक्सअप केलं जाणार आणि मिक्स केल्यानंतर हायब्रिड तयार होणार। मग आता याच्यामध्ये एक आहे फॉस्फरस
आणि काय क्लोरीन आहे. हायब्रिडायझेशन बिटवीन फॉस्फरस आणि क्लोरीन इन कशामध्ये PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटा म्हणजे 5 पेंटा क्लोराईड PCl5. तर याच्यामध्ये काय येईल याचं उत्तर तर sp3d येईल. मग आता याचं पर्याय क्रमांक किती 4 करेक्ट आहे. ओके. नंतर नेक्स्ट 76 जर संयोजक कक्षात एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा आता क्वांटम नंबर विचारला या ठिकाणी n=2 l=0 m=o s +1/2 असेल तर ते मूलद्रव्य डॅश असेल. पहा आता क्वांटम नंबर किती देर आर 4 टाइप ऑफ क्वांटम नंबर असतात. ते डिटेल अनालिसिस आपल्याला होणार आहे. क्वांटम नंबरवर आता क्वेश्चन यायचा आयोगाचा ट्रेंड हे झालाय बघा. अगोदर क्वेश्चन यायचे नाहीत क्वांटम नंबरवर. मेन्सला तर फिक्स क्वेश्चन यायला क्वांटम नंबर. हा प्रीचा पेपर आहे, मेन्सला पण यायले क्वेश्चन. म्हणजे आपल्याला हे डिटेल करायला लागणार आहे. आणि ह्याचाच क्वेश्चन जे आपण बोर्स मॉडेलचे पाहिलं होतं क्वेश्चन पाहून घ्या. ह्या क्वेश्चन आणि तो क्वेश्चन कसा आहे ॲज इट इज सेम नाही, पण आता हे मॉडेल कोणतं आहे बोर्स मॉडेलनुसार आहे. ते कोणतं होतं बोर्स होता. मग आपल्याला काय करायला लागणार आहे कम्प्लीट बोर्स मॉडेल आपल्याला स्टडी करायला लागणार आहे. ओके पाहू नेक्स्ट. 77 क्वेश्चन. आता इथे मॅच द फॉलोइंग दिले त्याने. एका ठिकाणी काय दिले सॅलेमांडर बदक चोचा जळू आणि पॅरामेशियम. आणि एका ठिकाणी दिले ग्रुप बी मध्ये काय दिले शीतरक्ती सॅंग्युओरस असमित अंडस सस्तन प्राणी. आता सॅलेमांडर काय आता पहा. आता सॅलेमांडर काय आहे एक शीतरक्ती आहे सॅलेमांडर. म्हणजे आता शीतरक्ती आणि उबदार रक्त काय कोल्ड ब्लडेड आणि काय वार्म ब्लड म्हणजे स्वतःचे जे शरीराचे तापमान निर्माण करू शकत नाहीत. कोल्ड म्हणजे काय असे जे प्राणी असतात ते स्वतःचं तापमानात काय करू शकत नाहीत निर्माण करू शकत नाही. त्यांच्या शरीराचे तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी त्यांना पर्यावरणावर अवलंबून राहावं लागते जे कोल्डवाले. आणि जे वार्म आहेत उष्ण रक्तीवाले आहेत ते काय करतात स्वतःचे शरीराचे तापमान काय करतात निर्माण करतात. त्यांना पर्यावरणावर अवलंबून राहण्याची गरज नसती. ते ऑटोमॅटिक काय करतात बदल करतात वार्मवाले कोल्डवाले नाही. मग आता सॅलेमांडर काय सॅलेमांडर हा शीतरक्षी ते पोइकिलो थर्मिक आहे त्याला म्हणतात. म्हणजेच काय कोल्ड ब्लडेड. ओके. मग याचं काय येईल नंतर बदक चोचा काय अंडसस्तन प्राणी एग्ज लेइंग मॅमल्स आहे अंडी घालतो तो. मग काय येईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 येईल. म्हणजे 1-2 पर्यावरण आपल्याला जाता येईल. आणि जळूचं काय जळू हा सॅंग्युओरस आहे. आणि पॅरामेशियम काय पॅरामेशियम हा काय असममित आहे. पॅरामेशियम काय असतो असमित. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके चला नेक्स्ट 78. आता हेट्रोनेरिस मध्ये मध्यवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात. हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात. त्या जनन ग्रंथी खंडास डॅडस म्हणतात. आता हेट्रोनेरिस हा एक भाग आहे थोडा म्हणजे त्याला काय म्हणलं जाते पोस्टेरियर पार्ट ऑफ द बॉडी म्हणलं जाते थोडा वरचा भाग. म्हणजे कोणती जनन ग्रंथी म्हणजे काय जे गोंडस असते. आता गोंडस काय गोंडस आर ग्लॅन्ड दॅट आर प्रोड्यूस हॉर्मोन. आता गोंडस काय आहे एक ग्लॅन्ड आहे गोंडास आणि ती एक काय हार्मोन सिक्रेट करते. त्या हार्मोनचं नाव काय आहे गोनाडोट्रॉफिक आहे. मग आता हार्मोन सिक्रेट केल्यानंतर म्हणजे त्याचं काय इन्व्हॉल्व कशामध्ये करते ते रिप्रोडक्शन आणि अदर जे फंक्शन आपल्या बॉडीचे असतात त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करते. पाहू आता याचं कोणती हे आहे तर त्या ग्रंथीस ज्या खंडास काय म्हणतात तर त्या ह्याला काय म्हणतात एपिटोक म्हणलं जाते. याचं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. ओके. आता हे आपला हार्मोन्स जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायला लागतील. हार्मोन्सवर क्वेश्चन हमेशा पडतो. हार्मोन्स व्यवस्थित माहीत पाहिजे काय त्याचं फंक्शन माहीत पाहिजे सिक्रेशन कोण सिक्रेट करतो हे सुद्धा माहीत पाहिजे. आता हा क्वेश्चन होऊन तुम्हाला समजलं असेल हार्मोन जरी माहीत असला सिक्रेशन त्याचं काम जरी माहीत असलं पण त्या भागाचं काय विचारले आपल्याला म्हणजे त्या खंडास काय म्हणलं जाते तर एपिटोक म्हणलं जाते. पाल लेवल बघायची आपल्याला. आज आपण म्हणजे घेतलाच थेरॉटिकल पार्ट अभ्यास करीत नाहीत. फक्त आपल्याला प्रश्न काय करणार आहेत जे कंबाईनला विचारण्याचे आयोगाचा ट्रेंडिंग काय ते आपण काय करलो फक्त अनालिसिस करायलो. विज्ञान विषयातील आयोग प्रश्न कसे विचारतो लेवल कुठपर्यंत आहे ते आपण काय करतो सध्या अनालाइज करतो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. 79 क्वेश्चन. आता खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे. आता ऑस्टिकथाईज म्हणजे काय बोनीफिस त्याला काहीतरी हाड आहेत बा ऑस्टिकथाईज.
नावातच आहे. मग आता याच्यामध्ये काय शार्क आहे का? शार्क मोडत नाही. स्टिंग ट्रे का? नाही. इलेक्ट्रिक रे का? तर अजिबात नाही. तर आपल्याला कटला, जो कटला आहे तो ऑस्टिकथाईज मध्ये काय करतो? मोडतो. मग आता ऑस्टिकथाईज म्हणजे अजून कोणते मोडतात? तर त्याच्यामध्ये जे मासे आहेत असे मासे काही ऑस्टिकथाईज म्हणजे काय बोनी फिशेस म्हणले जाते. ओके. आता सी हॉर्स आहे, फ्लाइंग फिश आहे, अँगलर फिश एक आहे, नंतर रो आहे, कटला आहे, अशा प्रकारचे जे आहेत मासे कशामध्ये मोडतात? ऑस्टिकथाईज मध्ये मोडले जातात. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलू आपण. प्रश्न क्रमांक 80. कडुलिंबामध्ये डॅडॅस नावाचे कीटकनाशक असते. आता कीटकनाशक काय? त्याला म्हणतात इन्सेक्टिसाइड म्हणलं जाते. काय? इन्सेक्टिसाइड. आता कडुलिंबामध्ये DDT, आता DDT हे सुद्धा इन्सेक्टिसाइड आहे, पण लिंबामध्ये असते का? नाही. हा सुद्धा कीटकनाशक आहे. आणि नंतर अल्ड्रिन नसतो, BHC नाही. नंतर आपला पर्याय क्रमांक 2 राहिला रिॲक्टिंग, अझॅडी रिॲक्टिंग हे कडुलिंबामध्ये काय असते? म्हणजे कोणता? हे इन्सेक्टिसाइड आपल्याला विचारले, म्हणजे पर्याय क्रमांक फक्त बी हे उत्तर बरोबर आहे. आता DDT काय आहे? DDT काय असते? तर डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन असते. आता BHC तर सर्वांना माहिती येतं, जे जनावराला जे माशा हे बसतात ते गोम मासे म्हणलं जाते, तेव्हा BHC टाकलं जाते आणि ते माशा थोडं दूर होले जातात. ओके. नंतर फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? ज्याला फळ येत नाही अशा झाडाला काय म्हणलं जाते? सर्वात सोपा प्रश्न विचारलाय, पण आपण काय करतो? सोपा विचारलाय पण काहीतरी भलतच काहीतरी उत्तर लिहून टाकतो, म्हणजे आपल्याला त्या एक्झाम प्रेशरच्या खाली आपण दबून जातो. सोप्या गोष्टी ते करून जातो. ओके. पर्याय क्रमांक 1 अकार्यक्षम, दुसरा उपजाऊ, नंतर ॲपोकार्पस, नंतर पार्थिनोकार्पस. तर याचं उत्तर आहे अकार्यक्षम आहे, म्हणजेच काय? अकारपोस आहे. अकारपोस म्हणजेच काय? फक्त एक येईल. पर्याय फक्त खाली विचारले, खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर ओके. तर 82. आता 82 काय? तर काय पहा तुम्हाला आता प्रश्न दिसत असेल, विधान दिले, विधान 1 दिलंय, विधान 2 दिले आणि खाली केले की पुढील विधानांचा विचार करायचा. आपल्याला प्रश्नाची स्टाईल कशी आहे? आपल्याला जरी थोडं काय माहित असेल, पण विधान 1, 2 त्याच्यावरून निष्कर्ष काय बरोबर आहेत का नाही ते सुद्धा काय विधानाचा आपल्याला काय करून विचार करून आपल्याला उत्तर द्यायचे. पहा आता विधान क्रमांक 1 काय? तर बॅसिलस thuringiensis हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. यस. आता बिट्टी, ह्याला बिट्टी म्हणलं जाते. ओके. आता बिट्टी कॉटन आपण ऐकलं असेल, आपण ज्या सरकी जे असेल लावायची असेल तेव्हा ते बॅगवर असते, ते बिट्टी कॉटन म्हणून द्यायला असते. प्रत्येक ह्या सरकीच्या बॅगवर बिट्टी असणारच, कारण ते जर नसेल तर ज्या जमिनीवरले जे हे आहेत पेस्ट्स आहेत, म्हणजे ते काय करतात? त्या ह्याला खाऊन टाकतील त्या बियाला. नाहीतर बिट्टी नसेल तर झालं, संपलं. मग आपण आणलेली बॅग ते मातील पेस्ट खाऊन टाकतील ते. ओके. विधान क्रमांक 2 बेवरिया बॅसियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. ओके. आहे दोन्ही पण पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. जे बिट्टी आहे हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे आणि जे बेवरिया बॅसिना हे बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. हे दोन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे विधान क्रमांक 4 म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता बिट्टीचा वापर कुठे केला? ते बिट्टी युज्ड टू कंट्रोल सर्टन इन्सेक्ट पेस्ट साठी वापर केला जाते. मग आता बिट्टी कॉटन असू द्या, आता मकमध्ये काय वापरली जाते? आपल्याकडं वांग्यामध्ये, भारतामध्ये जास्त बिट्टी वापरलेला परमिशन नाही, फक्त 2-3 ह्याच्यामध्येच आहे, जसं की आपल्याला वांग्यामध्ये, कापसामध्ये अजून. आता बिटी क्रॉप्स आर काय? आता बिटी क्रॉप्स आर काय असतात? ट्रान्सजेनिक्स असतात, क्रॉप्स असतात. दॅट आर जेनेटिकली इंजिनियर फ्रॉम कशापासून झालेले असतात? तर DNA ऑफ बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis. ओके. तर अशा प्रकारे हा 82 क्वेश्चन आहे. याच्यावर कसा अभ्यास करायचा? जे बिटी आहे पूर्ण त्याचं अनालाइज करायचं, म्हणजे काय आहे नेमकं. पुन्हा बेवरिया बॅसियाना हे काय? पहा ह्याच्या ठिकाणी आपल्याला 80 क्वेश्चन, जे 80वा क्वेश्चन आणि 82 क्वेश्चन ते कीटकनाशकावर विचारलाय. हे सुद्धा कीटकनाशक आहे. पुन्हा कीटकनाशक, बुरशी कीटकनाशक हे येण्याचा ट्रेंड ओळखून घ्यायचा आणि आपण अभ्यासाला सुरुवात करायची. ओके. पाहू आता 83 क्वेश्चन. मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होते. ओके. आता मलेरिया हा आजारावर लस निर्माण होत नाही, त्यासाठी काहीतरी अडथळा निर्माण व्हायलाय. का अडथळा निर्माण व्हायलाय? आता पाहू. आता एक आहे पर्याय, म्हणजे प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोग प्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेला असतो. म्हणजे काय?
द प्लाझ्मोडियम लिव्हज इनसाइड सेल्स हिडन फ्रॉम इम्युनो रिस्पॉन्स. ओके. नंतर प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रतिमे बदलतो, चेंजेवर होतो. पहा आता म्हणजे नेमकं काय, गोळी जर बनली, एखादा रोग आहे, आता ए नावाचा रोग आहे, ए नावाच्या साठी गोळी बनली आणि त्यानं काय केलं, स्वतःमध्ये बदल केला, चेंज केला. आणि चेंज केल्यानंतर आपण गोळी कायसाठी, ए साठी बनवली. मग ते काय रूपांतर करून त्यानं स्वतःमध्ये बदल घडून आणला. आपण तर गोळी ए साठी बनवली, त्यानं बदल केल्यामुळे ती गोळी काम करेल का त्याच्या एकदम प्रभावीपणे तर करणार नाही. म्हणजे तो काय करतो, चेंज करतो स्वतःचा. प्लाझ्मोडियम पृष्ठभागावरचे काय करतं, प्रतिनियम काय करतो, कंटिन्यू बदलत राहतो. त्याच्यामुळे ती गोळी काम करत नाही आणि त्याच्यामुळे सांगे. आणि हे काय पर्याय क्रमांक बरोबर आहे. आणि तिसरा, प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात. हे असं काही यजमानची काय गरज नसते. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे काय बरोबर आहेत. म्हणजे काय, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके. पहा मलेरिया. आता मलेरिया कशामुळे होतो, हे असे क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. पण आता आयोगाचा ट्रेंड ओळखायचा, ते क्वेश्चन सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि हे क्वेश्चन सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कधी आपल्याला अनालाइज होणार, आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर व्यवस्थित वाचन केले, नुसतं पुस्तक घेतलं एखाद्या पब्लिकेशनचा आणि वाचित बसलो, संपलं. आपला अभ्यास आपल्याला वाटणार आपण भरपूर अभ्यास केला, पण मुळामध्ये तो अभ्यास नाही. तो काय फक्त आणि फक्त काय होईल, डोक्यामध्ये जाईल, पण एक्झाम ओरिएंटेड नसणार आहे. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. सिलेबस समोर घ्यायचा आहे आणि विज्ञान विषयातील PYQ समोर घेऊन विज्ञानाची आवड निर्माण. काय विज्ञान जेवढा सोपा वाटतो तेवढा सुद्धा अवघड आहे. काय बऱ्याच जणाला अवघड विषय जाते आणि तेवढा सोपा बी आहे आणि अवघड बी. कधी अभ्यास जर केला तर एकदम अत्यंत सोपा आहे आणि मार्क येतात. बरेच जण सांगतात विज्ञान विषयामध्ये मार्क येत नाहीत. मार्क मी सांगतो, गॅरंटी देतो, विज्ञान विषयाला 15 पैकी 12 प्लस मार्क येतात मार्क 12 प्लस घ्यायचे मार्क. आणि येतात का मार्क, यस, हमखास येतात. अभ्यास केला तर मार्क येणारच ना. पाहू नेक्स्ट क्वेश्चन करू. याच्यावर जास्त बोलायचं नाही. आपला फोकस फक्त PYQ आणि आपलं रीडिंग बुक करणं. ओके. पाठ्यपुस्तक, पुन्हा लुसेंटचं एक पुस्तक वाचून घ्या. ठीक आहे. 84, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते. प्रश्न पाहून घ्या. प्रश्न तुमच्या समोर आला असेल. एक आहे लिम्फोसाइट, दुसरा आहे मोनोसाइट आणि इसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीच्या म्हणजे WBCच्या टक्केवारी निरोगी म्हणलंय, हेल्दी पर्सन विचारला, हेल्दी ह्युमन, निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते. तर खालील ऑप्शन पैकी कशाची, तर बेसोफिल्सची असते. ओके. नंतर आता WBC, RBC याच्यावरून आपल्याला अभ्यास दिशा कळते. आपल्याला WBC अभ्यास करायला लागेल, त्याचे प्रकार करावे लागतील, पुन्हा ते मधले कंटेंटचे, पुन्हा RBC असेल. ओके. नंतर प्लेटलेट असतील. तर शेवटचा क्वेश्चन आहे आपला, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते. आता एक पर्याय आहे रक्तातील साखर शोषण. आता इन्सुलिन काय आहे का, हार्मोन आहे. आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण जर जास्त झालं त्याला नियंत्रित करण्याचं काम कोण आहे, इन्सुलिन हे हार्मोन करते. मग पाहू आता साखरेचे प्रमाण कसे कमी करते. तर पहिला ऑप्शन आहे रक्तातील साखर शोषून घेऊन, एक ऑप्शन. दुसरा ग्लायकोजन तयार करून, नंतर ग्लुकोजचं ग्लायकोजन तयार, नंतर प्रथिन संश्लेषण करून म्हणजे प्रथिन सिंथेसिस करणं, तयार करणं. नंतर 4 नंबरचा आहे चरबीची साठवण करून काय करणं, फॅट स्टोरेज करणं. हे ऑप्शन ABCD हे 4ही ऑप्शन काय करेक्ट आहेत. म्हणजे याचं काय येईल आपल्याला, पर्याय क्रमांक 4 उत्तर करेक्ट येईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज 15 क्वेश्चन घेतलेले PYQ. याच्यामुळे आपल्या PYQ मुळे आपल्याला अभ्यासाची एक दिशा ठरते आणि विज्ञान विषय हा अत्यंत सोपा ठरतो आणि खूप मार्क येतात. खूप मार्क म्हणजे 15च्या जास्त येणार नाहीत. जेवढे क्वेश्चन येणार तेवढे अपेक्षेपेक्षा मार्क जास्त पडतील. फक्त काय करायचं, PYQचा अभ्यास करायचा आणि एखादं दर्जेदार पुस्तक सोबत ठेवायचं आणि सोबतच पाठ्यपुस्तक NCERTचे रीडिंग करायचे. ओके. थँक्यू मित्रांनो.